संदीपजी गावंड सर आफ्टर लंच नंतर रॉयल स्टोनर मीरा रोड ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सामन्याला सुरुवात. कालच्या दिवसात आपण पाहिलं खूप चांगलं क्रिकेट. आज सुद्धा वेगळे खेळाडू, वेगळे संघ मालक, खूप चांगला क्रिकेटचा क्लास आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा रूल्स आहे, तुम्हाला मात्र जे 2 ते 3 ते 4 खेळाडू मात्र तुम्हाला खेळवायचेच आहेत, शफल करायचेच आहेत. हा या स्पर्धेचा रूल्स आहे. आणि प्रत्येक जण आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून येतो. प्रत्येकाला मात्र इच्छा असते की मी मात्र MBPL खेळावे आणि कुठेतरी माझा नंबर लागावा. त्याकरता मात्र राहुल शर्मा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विचार केला की प्रत्येक संघ मालकाला अगोदर सूचित करणं खूप गरजेची गोष्ट राहील. प्लेइंग 11 मध्ये 4 खेळाडू मात्र सातत्याने बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यानंतर तुम्हाला मात्र शफल व्हावं लागतं. स्टार्ट ऑफ द मॅच अशोक राऊत सर त्या ठिकाणी इशारा करतायत. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार श्रीकांत आणि 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहू शकाल सूरज आम्हाला दर्शवतात की प्रशांत आणि श्रेयांश यावेळेला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला पहिला चेंडू हलक्याशा हाताने खूप सुंदर, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवर धावांची गती जर आपण पाहिली तर बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. मनगडाचा वापर करणारे अशा प्रकारचे स्ट्रोक खेळत असतात. जसं मोहम्मद अझरुद्दीन यांना आपण पाहिलं होतं, काय मनगड होतं जबरदस्त. आपण पाहिलं राहुल द्रविड यांना, VVS लक्ष्मण व्हेरी व्हेरी स्पेशल, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, सुनील मनोहर गावस्कर. मनगडामध्ये खूप अप्रतिम जान असते. श्रेयांश रॉयल स्टनर मध्येच बिलॉंग करतो. आज मात्र प्रतिस्पर्धी संघाबरोबर आज कशा पद्धतीने खेळ. लीगच्या मॅचेस मध्ये हीच खासियत असते, हेच वैशिष्ट्य असतं की एकमेकांच्या खाणाखोणा तुम्हाला माहिती असतात. श्रीकांत शेट्टी सुद्धा एकमेकांसमोर मात्र आपण पाहतायत क्वचित आणि कदाचित खेळत आहेत. टप्पा पडल्यानंतर ही श्रीकांतची खासियत राहिली. कित्येक मैदान श्रीकांतने आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडस यावेळेला बाउन्स सुद्धा मिळतोय. अमीर दाफेदार स्वतः मात्र लीड करतोय. या संघाला एक्सपिरियन्स आहे. अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, उंच सकल बांध्याचा क्वालिटी दर्जाचा खेळाडू. चेंज ऑफ पेस. यावेळेला मात्र ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. अरफत यावेळेला पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. श्रेयांश मात्र थोडासा चाचपडत होता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा मात्र मोह आवरता आला नाही आणि सरळ चेंडू अराफतच्या हातामध्ये निघून जातोय. कोणतीही चुकी होणार नाही त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि जबरदस्त उत्कृष्ट दर्जाचा झेल घेत आय कॉर्डिनेशन सुपर पाहायला मिळालं. फर्स्ट विकेट डाऊन. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. आजचा सलग जर आपण पाहिलं तर दुसरा दिवस पाहायला मिळतोय. 8 फेब्रुवारीचा दिवस. 8 फेब्रुवारी म्हटलं की खऱ्या अर्थानं मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूचा जन्मदिवस. हैदराबाद आंध्र प्रदेश मध्ये जन्म झाला आणि खूप चांगल्या भारतीय संघाला प्रतिनिधित्व केलं कर्णधाराच्या भूमिकेत. पहिलाच डेब्यू केला आणि 100 मात्र शतक झळकावण्याचा मान मिळवला होता. त्याचप्रमाणे हिरो आणि विलन या दोन्ही गोष्टी मात्र ठरला आपल्या करिअर मध्ये. 1963 ला जन्म झाला. तो आजचा 8 फेब्रुवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 1 या धावसंख्येवर. Yes, it is a white ball. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. स्लोवर 1 चेंडू होता. अमीर दाफेदारला मात्र चेंडू यावेळेला बीट करून निघून जाईल. मिस्टेक करतोय आणि बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण केली जाते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर.
3 या धाव संख्येवर 3 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन बियाला स्पोर्ट्स प्रेझेंट करत असताना ही स्पर्धा MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग महत्वपूर्ण लीग आहे. प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळावं. मीरा भाईंदरचं क्रिकेट आज अफलातून पुढे जाताना पाहायला मिळतं, कारण ह्या लीगच्या मॅचेस मधून टॅलेंट पुढे येतोय. सरळ बॅटने खेळला गेला, खूप सुंदर वी फॅक्टर मध्ये समोर खेळलेत आणि या वेळेला सिंगल मिळेल श्रीकांतच्या या चेंडूवर आणि पहिलं षटक मात्र समाप्तीवर झालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत क्रेझी बॉयज हा संघ जाऊन पोहोचतो फलकावर 4 या धाव संख्येवर. पहिलं षटक आपण पाहिलं, खूप सुंदर पद्धतीने हाताळलं गेलं आणि 4 धावांचं महत्वपूर्ण षटक आपण पाहू शकलात. पॉवर प्ले P1 मध्ये श्रीकांतला माहिती आहे, एक्सपिरियन्स आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, फलंदाजांचा अभ्यास कसा करायचा, फलंदाजांना रीड कसं करायचं याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी हाताळली गेली. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय श्रीकांत. गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पॉवर प्ले दुसरा सुरू होईल. 2 पॉवर प्ले असतात आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली तर डेफिनेटली मधल्या फळीतील फलंदाज खूप एन्जॉय करतात खेळपट्टीवर. परंतु जर पहिलेच 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशराईज खूप होताना कित्येक फलंदाजांना आपण पाहिलं. काल आपण पाहू शकलात खूप 60 धावांची पार्टनरशिप सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झालेली आहे ती 4. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर अँड्रू आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर लेफ्ट हँड बॅटर आतापर्यंत प्रशांत आणि कडव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आल्हाददायक असं वातावरण, रणरत आणि रखरक्त ऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे ऊन माथ्यावर घेऊन खेळाडू चांगलं टॅलेंट दाखवत असताना टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता. परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध करून जाणारा हा चेंडू आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट काय टप्पा होता, अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अँड्रू तयार. 10 ते 12 पावलांचा रनअप सामना करेल प्रशांत, लेफ्ट हँड बॅटर. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. पहा पहिला चेंडू जर आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता, जो अपेक्षित बाउन्स होता. प्रत्येक गोलंदाजांची इच्छा असते की 6 चेंडूंमध्ये मला एखादा तरी बाउन्स असा मात्र पिच केला पाहिजे की फलंदाज सरप्राईज झाला पाहिजे. आणि पहिला चेंडू असाच मात्र बाउन्स मिळाला आणि सरप्राईज झाला आणि सरळ चेंडू निघून गेला अमीर दाफेदारच्या हातामध्ये. दुसरा चेंडू सबमरिंग डिलिव्हरी, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. मोठा प्रहार अगोदरच मनसुबा बनवला होता खेळण्याचा हा स्ट्रोक. तत्पूर्वी डिक्लरेशन झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. अमोल वेतोस्कर या ठिकाणी दर्शवतायत यस इट इज अ 1 रन. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. धावा येत नाहीयेत. दुसरं षटक प्रगतीपथावर, कारण गोलंदाजी खूप छान पद्धतीने पाहायला मिळते. टप्पा अचूक आहे, वेगी बरोबर मात्र यावेळेला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सॅटरडे ला मात्र इन ऍक्शन जयदीप पाटील पाहायला मिळतील. आता थोडे रेस्ट करतायत, मात्र थोडेसे इंजुरीने त्रस्त होत आहेत, परंतु लवकर रिकवर होतील. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आणि त्यामध्ये क्रिकेटचा घमासान. अक्षरशः 120 ग्रॅमच्या या टेनिक चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडला असा खेळ म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट इज माय पॅशन आता प्रत्येकाचं बनलं गेलंय. ऑन साइडला आपण पाहतायत सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि त्या ठिकाणी मात्र चुकी करणार नाहीये अराफत यावेळेला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज क्रमांक 2 यावेळेला गॉन.
चेंडू जर आता पर्यंत फेकले गेले ते आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर MBPL सीझन 4 आपण पाहता डे 2. प्रशांत मात्र बराच वेळ राहिला होता, परंतु आता टेनिस क्रिकेटच्या पटलावर प्रशांत हे नाव जर आपण पाहिलं तर ब्रँड ऑफ अर्नाळा ऑस्टेन PL मध्ये प्रशांत घरत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली प्रगती केली कमी वेळेत आणि कमी वयामध्ये. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बेस्ट बॅटर चा किताब पटकावला आणि प्रत्येक संघ मालकांचं मात्र त्याच्याकडे लक्ष लागलं या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर. आता मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारताना पाहायला मिळतो. एकगाव एक फॉर्मॅट मधून अर्नाळा साई चारनाळा या संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो प्रशांत घरत. हे फक्त आता नाव नाही आता ब्रँड तयार झालाय. म्हणून कोणत्याही गोष्टीकडे ब्रँडवर फोकस न करता आपण स्वतः एक ब्रँड बना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. उलटा चेंडू होता हा ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता, परंतु फॉलोथ्रू मध्ये चेंडूला रोखला अँड्रू. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि सेन्सिबल बॉलिंग आणि खऱ्या अर्थानं स्पायसी बॉलिंग, तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 5 वर स्थिर राहते. 5 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 11 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च झालेत. 8 चेंडू डॉट आलेत. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. नितेशच्या बॅटमधून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. जुनैद यांना आपण पाहू शकाल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 3 ची सरासरी आतापर्यंत यावेळेला लो सरासरी पाहायला मिळते. तुम्ही पंचांना एकदा विचारा. अमीर पंचांना आपण विचारू शकता आणि तदनंतर सिग्नल करतील. यस पंच आम्हाला सिग्नल करतील तेव्हा आम्ही मात्र या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करू. लक्षात घ्या. तुम्ही पंचांना विचारपूस करा पाणी हवंय की नाहीये. डिरेक्ट तुम्ही मात्र इशारे करू नका. यस पंच दर्शवतील. अशोक राऊत सर नाहीये. वेळेचं त्यासाठीच मी विनंती केली की खेळाडूला जर पाणी प्राशन खूप अर्जंट असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी पाणी पोहोचवलं जाईल, परंतु जर टाइम स्पेंड करण्यासाठी टीम मीटिंग यावेळेला आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि त्याकरता मात्र आपला कुठेतरी वेळ वाचावा. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक जर्मनीचा होता पीटर हेनलिन, या व्यक्तीसाठी सुद्धा थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 6 रन 6 धावा 2 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत. एक विकेट टेकिंग गोलंदाज आणि भरवशाचा गोलंदाज. वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. मीरा रोड एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या स्पर्धेचे आयोजक बियाला स्पोर्ट्स प्रेझेंट करत असताना आदरणीय राहुलजी शर्मा, अक्षय सोने, राकेशजी पाटील आणि जितूदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली MBPL. यावेळेला मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. जुनैद च्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6. गुड शॉट. सुपर टायमिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आणि या षटकाराने विशाल कतवार यांचं मात्र स्वागत केलं जातं. प्रत्येक निल्सन कतवार यांचे बंधू पाहायला मिळतात. ऑफ साइडला इनफिल्ड क्लिअर करत मात्र चेंडूचा पाठलाग करतायत 2 क्षेत्ररक्षक. मात्र या वेळेला मॅरेथॉन मध्ये धावतायत असं दृश्य पाहायला मिळालं, परंतु चेंडूचा मात्र या वेळेला आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता येतोय खणखणीत सनसणीत चौकार. नितीश मोरे, व्हाट टैलेंट, सुपर टाइमिंग. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये नितीश मोरेचं मी या वेळेला जरूर कौतुक करेन.
चेंज ऑफ पेस केला होता, वेट अँड वॉच केलं, शॉर्ट पुलचा फटका पाहायला मिळतोय. टिप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल, फेकेल, तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. प्रथम फलंदाजी करताना क्रेझी बॉयज या संघाची 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. टेनिस बॉल क्रिकेट खूप प्रगती होताना या क्रिकेटची पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूची इच्छा निर्माण झाले व्यावसायिक खेळाडू बनावं. या वेळेला मात्र मिस टायमिंग आज येईल खूप महत्वपूर्ण आणि कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. अँड्रू सुपर कॅच, फलंदाज बाद होताना ब्रिलियंट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत सूरज जाधव आम्हाला दर्शवत आहेत की 17 धावा झालेल्या आहेत. भरपूर व्यावसायिक खेळाडू 10PL च्या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. अजून एक दरवाजे खुले होणार आहेत, ते म्हणजे इलिनॉइस क्रिकेट असोसिएशन वन टीम वन ड्रीम या स्पर्धेत सुद्धा मात्र काही खेळाडू, पालघरचे 16 खेळाडू जवळजवळ ज्यांची वर्णी लागणार आहे, त्यांनी विजा बनवण्यासाठी अप्लाय सुद्धा केला गेलाय. त्यामध्ये प्रशांत घरतचं नाव सुद्धा मात्र सुचवलं गेलं. थॉमस डायस त्या मात्र शिकागो या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती स्पर्धा. आणि तदनंतर शिकागो या ठिकाणी ट्रेनिंग जवळजवळ मात्र सराव मॅचेस घेतल्या जातील. त्याच्यातून जो सिलेक्ट होईल तो मात्र USA मध्ये दाखल होईल या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, असं विनय छोटे, थॉमस डायस यांनी आम्हाला माहिती दिली. यावेळेला जर आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. टप्पा जर पडल्यानंतर बॅकफुट पंच केला गेला होता आणि खूप चांगला स्ट्रोक. यावेळेला धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 धावा, 18 रन्स. MBPL खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण प्रीमियर लीग आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. मीरा भाईंदर प्रीमियर लीगचा हा थरार, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, आजचा सलग दुसरा दिवस. ब्रायन गोम्स एका साइडला पाहायला मिळतोय. नितीश मोरे सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना बॅकफुटला गेला आणि हलकेशा हाताने फक्त चेंडूला ग्लाइड केलं आणि तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालेत. 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6.33 च्या सरासरीने 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. देऊया आपण DJ बाहेर डेकोरेटर सोनू पवार अँड तेजस तांबट ला संधी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सामना 5 षटकांचा आहे, माइंड मध्ये फिट ठेवा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत या वेळेला हाताळला गेलाय. 3 षटकांमध्ये 19 धावा, फलकावर 19, लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. अस्लान यावेळेला पाहायला भेटतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला मात्र यावेळेला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, तिथून फेकी येते. ॲक्युरेट, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. सुंदर आपण पाहू शकतात. जुनैद एक आपण पाहू शकतात एका साईडला आणि धावांच्या गती स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर 20 रन्स. एक वेगळ्या पद्धतीने शैली बॅट फिरवण्याची, जसं टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो मुफास 11 वसेपाडा संघाचा सलमान खान याला आपण पाहतात, त्याच पद्धतीने मात्र बॅट फिरवण्याची शैली या खेळाडूची बॅट पकडण्याची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 या धावसंख्येवर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. नितीश मोरे
पाहायचं आहे कॅलिबर आहे आणि पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये, परंतु आता खरी गरज आहे संकटात संघ सापडलाय, इथून संकटातून मात्र यशाची उडी घेईल का हा फलंदाज. अर्सलानचा हा मात्र चेंडू, यावेळेला चेंडू बराच वेळ हवे, श्रीकांत कोणतीही चुकी करणार नाहीये, वन हँडेड यावेळेला मात्र झेल टिपतोय आणि युवराज सिंगची आठवण करून देण्याचा यावेळेला प्रयत्न केला गेला, सक्सेस ठरतोय फलंदाज. बॅक टू द डगआउट. राहुल जी एक मिनिट थांबा सर. थर्ड अंपायर या ठिकाणी येतील. जो नवीन जो फलंदाज बाद झाला होता नितीश मात्र पुढे आला होता. 38 सर्कल क्रॉस केलंय का, तोपर्यंत नवीन फलंदाज झालेला नव्हता, हे पाहायचं आहे जरा. त्याकरता आमचे 12th मॅन या ठिकाणी होते, त्यांनी मात्र ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना अधिकार आहे, न्याय मिळेल. तीन धावांचं पॅनलाइज आहे, कारण 38 सर्कल क्रॉस होण्याच्या अगोदर नवीन फलंदाज इन झाला नव्हता. नितीश मोरे मात्र त्याच परिपूर्ण मनामध्ये काहूर असताना तो मात्र 38 सर्कल क्रॉस केलं होतं, हे त्याला सुद्धा माहिती होतं. हा नवीन फलंदाज अचानक त्याला मात्र थोडीशी जाग आली आणि तो आतमध्ये गेला. तत्पूर्वी 3 धावांचं पॅनलाइज केलं गेलं. आम्ही ऑफिशियली मात्र या ठिकाणी आम्ही स्वतःहून डिसिजन नाही घेऊ शकत, परंतु या ठिकाणी अगोदरच आम्ही प्रत्यक्षात ते पाहिलं, 3 धावांचं पॅनलाइज केलं गेलंय. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. धावांची गती फलकावर मात्र स्थिरावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा, 21 रन्स. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता, परंतु स्क्वेअर मारा वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा. फर्स्ट वॉन त्या ठिकाणी केला जातोय. तुझा एक बाउन्स यावेळेला झालाय असं मात्र अर्सनाल याला मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत, दर्शवतायत, कारण एक बाउन्स मात्र आपण पाहतोय जो लिगली असतो आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकतायत
पंच यावेळेला चेंडू मात्र फार वेगवान होता आणि मस्तकाला जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी विचारपूस करतात अँड्रू, हे स्पोर्ट्समॅनशिप असायला हवं तर दर्शवतायत इट्स ओके. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतायत लेफ्ट हँड बॅटरला ब्रायन गोम्स अँड पंकज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अमीर दाफेदार काय गोलंदाजी यावेळेला केली जाते, शाबासकीची थाप. आता मात्र यावेळेला आपण पाहतायत ब्रायन गोम्स आणि पंकज मात्र अशी. आता पंकज यावेळेला स्ट्राईक एंड कडे येतोय. खूप चांगली गोलंदाजी. अर्सनल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग दिवस दुसरा आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा आणि मॅच क्रमांक 3 रंगते. परंतु स्कोर आतापर्यंत जो हवा आहे तो मात्र आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. 9चा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 9च्या इशाऱ्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एक वाईट मिळाला तर नंतर नो आणि शरीराचा कोणताही जर भाग स्पर्श होतोय यष्ट्यांना तर डेफिनेटली त्या ठिकाणी पंच नो बॉल घोषित करतात आणि प्रत्येक नो बॉलवर फ्री हिटचा सिग्नल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. अजून आमूलाग्र बदल होत गेले. बॅट्समनला बॅटर या नावाने आपल्याला पाहायला मिळतं हा शब्द आला तर वुमन क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, पुढे चाललंय. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त नोच्या चेंडूवर पुन्हा एकदा पंचांनी नोचा इशारा दिला गेलाय. आता सोने पे सुहागा, षटकार की चौकार. मात्र यावेळेला यस डेफिनेटली 6+1 7. थँक्यू वेलकम बॅक. 31 धावा ब्रायन गोम्सच्या बॅट मधून आलेला खणखणीत सनसनाटी षटकार. नोचा इशारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 7 धावा मोजल्या जात आहेत या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. त्यात फ्री हिटचा सिग्नल. ब्रायन गोम्स पुन्हा एकदा पहा बॅट फिरवण्याची जी मात्र बॅट पकडण्याची शैली ही वेगळी आहे, परंतु माझ्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, तो माझ्याकडे आत्मविश्वास आहे. कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवर हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं शफल होऊन फाईन लेगला चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावां करता धुव्वेदार फलंदाजी. ब्रायन गोम्स संघाला धावून येतोय. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. चौकार. धावसंख्या 35. 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 4 कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 2, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या ते 13 आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. म्हणजे सूरज जाधव ग्राफ जो होता तो आलेख वाढता वाढता पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकांमध्ये धारावीच्या झोपड्या पाहायला मिळाल्या. तदनंतर 2 षटकांमध्ये न्यूयॉर्क आणि यावेळेला अमेरिकेच्या इमारती आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे बदल होत गेला तो तिसऱ्या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा 8 फेब्रुवारी आणि खऱ्या अर्थानं 1994 मध्ये आजच्या दिवसामध्ये कपिल देवने सर रिचर्ड हेडलीचा रेकॉर्ड मोडला आणि खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारचं आज क्रिकेट हाताळलं. तो रेकॉर्ड काय होता नक्कीच सांगेन. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट केला जातोय आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. त्यात 37 रन्स ऑन दी बोर्ड. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल. 37 धावा 37. यावेळेला मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं
आणि त्या ठिकाणी 22च्या स्वरूपात एकदा मिळेल. 22च्या स्वरूपात धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 38 धावा. 1994चा दिवस 8 फेब्रुवारी कपिल देव रामलाल निकंज यांनी सर रिचर्ड हेडली यांचा रेकॉर्ड मोडला. 432 विकेट्स घेतल्या. तिलक जर आपण पाहिला हसन तिलक रत्नेचा विकेट शॉट लेगला संजय मांजरेकर यांनी टिपला आणि 432 विकेट घेतल्यानंतर 1 मिनिट स्टँडिंग ओवेशन झालं आणि 432 फुगे मात्र उडवले गेले. मात्र अशा पद्धतीने आपण पाहू शकता तो आजचा दिवस कपिलदेव रामलाल निखन सरांच्या नावावर पाहायला मिळतो. 38 धावा 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल बॉबी. अप्रतिम गुड डिलिव्हरी ग्रेट डिलिव्हरी सुरेख पद्धतीने पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण बॉबीच्या द्वारे पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या क्रेझी बॉईज प्रथम फलंदाजी करताना 38 वर जाऊन पोहोचले. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ हाताळला गेलाय. यावेळेला मोठा प्रहार तर जरूर आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि त्या ठिकाणी जुनैद कडून चुकी झाली आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मेल त्या ठिकाणी 2 धावा आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 40 रन्स ऑन दी बोर्ड. खूप सुंदर ड्रेस कोटिंग पाहायला मिळते. वेगवेगळ्या संघ मालकांनी चॉईस करून ड्रेस कोटिंग यावेळेला आपण पाहत आहेत निवडलं गेलं. 40 रन्स ऑन दी बोर्ड. आमिर दाफेदार इशारा करतायत लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षकाचं लक्ष मात्र कुठे आहे. यावेळेला ऑफसाईडला फटका तर चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र अरफातला यावेळेला मात्र बीट करून निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला MBPL षटकार. धावा फलकावर पाहायला मिळतात. 46 रन्स ग्रेट बॅटिंग बाय ब्रायन गोम्स. ऑफसाईडला इनफिल्ड क्लिअर केला. जबरदस्त संतुलन स्ट्रोक होता. नियंत्रणबद्ध चेंडूला फक्त येऊन दिला. म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा हा फटका. चौकार आणि धावसंख्या 50. 3 धावा मायनस अर्थात 47 आणि 48 धावांचं लक्ष. लक्षात घ्या धाव फलकावर धावा तुमच्या 50 झालेत. त्याच्यामधून 3 धावा आम्ही मायनस करतो. एकूण धावसंख्या 47 आणि 48 रनचं टार्गेट असेल. मॅच आता बघणार आहोत आपण. STM आपण मॅच आता पाहणार आहोत. STM बॉईज वर्सेस YCB चौक या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. कॅप्टन रेडी आहेत. STM YCB चौक प्रतीक कप्तवार, अँड्रू मुंबईकर, योहान मुंबईकर यांची टीम टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये या. STM बॉईज संघाचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. YCB आर यू रेडी. कॅप्टन या प्लीज. प्रतीक कत्वार त्या ठिकाणी येत आहेत. त्यांचा मी स्वागत करतोय. कॅप्टन लवकरात लवकर या. या आधीच आम्ही अनाउन्स केलं होतं की टॉस हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. YCB संघाचा कॅप्टन या. यंगस्टार चौक बॉईज उत्तन विरुद्ध STM बॉईज या 2 संघादरम्यान होणारा मॅच असेल. पहिला मॅच आपण आता नुकताच जो मॅच बघताय तो विनर आहे. त्याच्यानंतर आताचा मॅच लूजर, फर्स्ट मॅच लूजर. आणि ह्या 2 टीम या ठिकाणी ज्यांचे कॅप्टन येत आहेत
योहान मुंबईकर प्लीज कम फास्ट. छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर थेट वळतोय टॉस बॉक्स मध्ये. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. टॉस बॉक्स मध्ये तुम्ही बघतायत आदरणीय सन्मान्य स्वराज कासुर्डे सरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला STM बॉईज संघाचे संघनायक संघ मालक सुंदरलाल रावत सरांना जे कॅप्टनची भूमिका अदा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला योहान मुंबईकर उत्तम चौक परिसरातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने योहान मुंबईकर या खेळाडूने, आणि ते आज YCB चौकचे संघनायक म्हणून भूमिका अदा करत आहेत. हा नाना आहे एका बाजूला, या ठिकाणी आपण हा छाप आणि हे काटा, हे काटा रहेगा. स्वराज कासोर्डे सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 5 षटकांचा मॅच. काटा आवाज दिला होता आणि तिथे काट आलाय. सर आपणास विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. योहान, टॉस तुम्ही जिंकलाय. टॉस सुद्धा फार महत्वाचा, आणि हा मॅच करो या मरो हा मॅच महत्वाचा आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार. प्लेइंग 11 मध्ये 4 चेंजेस करायचे आहेत. याच्यामध्ये कोणते खेळाडू घेतलेत, गोलंदाज की फलंदाज? आता गोलंदाज की फलंदाज बघायला लागतील. आम्ही ते प्लेयर आहे ते आम्ही बघितले नाहीत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता काय रणनीती असेल? कमीत कमीत 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काय वाटतं, ज्या वेळेस 45 आणि 50 धावसंख्येवर रोखल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे, आणि अशा स्थितीमध्ये कोणाकडून जास्त आशा असेल बॅटिंगमध्ये? बॅटिंग म्हणजे तर विश्वास अभिषेक आहे, अनिकेत आहे, 2-3 प्लेयर आहेत. तुमच्याकडून सुद्धा चुका झाल्यात बॅटिंग करताना, तर त्या चुका सुधारण्याकरता काय टीम मिटिंग झाली याआधी? हा टीम मिटिंग ते झाले. चुरशीचा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल इथे चांगलाच बघायला भेटेल. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा योहान. थँक्यू. या प्रतिक्रिया योहान याच्या. दुसऱ्या बाजूला कैप्टन सुंदरलाल रावत आहेत. अगर आप टॉस जीते तो आपका क्या फैसला रहता? हमारा फैसला रहता फील्ड करने का. मतलब अभी आपको बैटिंग करने की है, 5 ओवर का मैच रहेगा, कितना रन बनाना चाहोगे इस मैच में? कम से कम 70. पहले मैच में हार का बदला इस मैच में वसूल किया जाएगा? जी डेफिनेटली करेंगे. या मॅच करता तुम्हाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दिस मॅच. थँक्यू. दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत चर्चा करताना दिसले. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आला आहे, टॉस जिंकलाय YCB उत्तम चौक संघाचे संघनायक योहान मुंबईकर यांनी, आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याकरता STM बॉईज संघाला आमंत्रण दिलं जातंय. हा टॉस झालाय. आता थेट वळतोय आम्ही मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहे. चालू असलेल्या मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. व्हेरी फर्स्ट बॉलला यावेळेला आपण पाहतायत दणदणीत सुरुवात होते. अमीर दाफेदार एका साईडला पाहायला मिळतो, यासाठीच ओळखला जातो. अरफात एका साईडला आपण पाहू शकताय. सलामीची जोडी, बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 50 धावा झाल्या होत्या, 3 धावा मायनस, आणि तदनंतर 47 धावा, 48 धावांचं टार्गेट. यावेळेला क्लीन बॉल, स्लोवर वन, स्विंग अँड सीम. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा खाली राहिला होता आणि यावेळेला मात्र वळण घेतला चेंडूने, स्विंग झाला आणि अमीर दाफेदार याची बॅट हवेत फिरली गेली आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत दांडीगुल गॉन.
चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर गेल्या मॅचचा हिरो, परंतु पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं आमिर दाफेदाराने या वेळेला जरूर आपण पाहतात की इरादे पक्के स्पष्ट केलेत की हा सामना लवकरात लवकर मात्र आम्ही संपवू, परंतु गोलंदाजाने मात्र यावेळेला दाखवलेली उत्कृष्ट गोलंदाजी पंकज आपल्या बोटांतील जादू दाखवत यावेळेला यष्टी उद्ध्वस्त करतोय आणि एक बिग विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोरकार्डवर 4, 48 धावा फायटिंग टोटल आहे का? जर इथून खूप चांगली गोलंदाजी केली, इंटरव्ह्यूल विकेट मिळाल्या, षटकार चौकांवर अंकुश लावला तर डेफिनेटली सामना एक रोमहर्षक स्थितीत आपल्याला पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण आमच्या प्रेक्षकांना काय हवं असतं, कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु एक चांगला सामना, कारण विजय हा क्रिकेटचाच व्हावा. त्याकरता आमचे प्रेक्षक चाहते यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानावर बादशाह या क्रीडा संकुल मैदानात येत आहेत. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, सरळ बॅटने खेळला गेला होता. इथे विकेटच्या शोधामध्ये डिरेक्ट हिट, अप्रतिम रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये या वेळेला मात्र स्टंप उद्ध्वस्त केला. फलंदाज रोशन आल्या पावली परत गॉन. तीन चेंडूचा खेळ झालाय लगातार, यावेळेला सांघिक दुसरी विकेट मिळते आणि आता मात्र धावांची गती स्कोर कार्डवर 4. पहा कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचा बॉलर प्रशांत, अष्टपैलू प्रशांत पिल्ले. अरफत पुन्हा एकदा सज्ज होईल. अरफात सज्ज होतोय प्रशांत पिल्लेसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, प्रतिस्पर्धी संघाच्या 4 धावा होत्या. क्रेझी बॉयज या संघाची फलंदाजी करताना प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. तत्पूर्वी मात्र पायाचा उपयोग करण्याचा मानस, त्याला चेंडू मिळणं नामुमकिन. मात्र एक धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. बॅटची एज होती अमीर बटला या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंत मिळाली या टेनिस क्रिकेटमध्ये आणि प्रेमाने म्हणून म्हटलं जातं, निकनेम आहे अमीर. पुन्हा एकदा सज्ज होईल प्रशांत पिल्लेसाठी. लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशी त्याची शैली. थोडस संदीप गवण सर चर्चा करतायत, त्यांचं खूप खूप धन्यवाद. या वेळेला ऑन साईडला जरूर खेळला, परंतु काय मिळेल, फक्त डिक्लेरेशन झोन. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहताय थोडासा दबाव होता, प्रेशराईज झाले होते फलंदाज आणि इथून स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेची गोष्ट. पॉवर प्लेचं बंधन आहे, पॉवर प्लेच्या बंधनात तुम्हाला नवीन चेंडू या ठिकाणी जरूर दिला जाईल. हितेश पाटील हे सुद्धा मात्र विशाल नाईक सरांच्या अगदी बाजूला आपण पाहू शकतायत. खूप संपूर्ण नवघरची ग्रामस्थ मंडळी यांनी कॉपरेट केलंय ते मीरा भाईंदर प्रीमियर लीगला. कारण हे मैदान आहे बादशाह मैदान, ऐतिहासिक मैदानाची नोंद म्हणून या मैदानाची आपल्याला पाहायला मिळते. आणि बादशाह प्रीमियर लीग पुन्हा एकदा मात्र कमिंग सून, काही दिवसांमध्येच त्याचं अनाऊन्स केलं जाईल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज प्रशांत पिल्ले. आपल्या गोलंदाजी मार्कवर डॉट आणि विकेटच्या शोधामध्ये आहे. अप्रतिम सरळ बॅटने जरूर खेळला गेला. फॉलोथ्रो मध्ये चेंडू या वेळेला मिस करतायत. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने अमीर आपल्या संघाला घेऊन जातोय दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. टेनिस बॉल क्रिकेट खूप प्रगती करत असताना गल्लीपासून तर शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत या टेनिस चेंडूने उत्तुंग भरारी घेतली आणि आज आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. क्रिकेट इज माय पॅशन, क्रिकेट हाच आमचा धर्म, क्रिकेट हाच आमचा श्वास, हेच प्रत्येकाने आता मात्र व्यापून टाकलंय. लेफ्ट आर्म बॉलर प्रशांत ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बराच वेळ हवेत होता चेंडू, मात्र यावेळेला आपण पाहताय श्रेयांशला मात्र चेंडू बीट करून निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. आणि अरफात यावेळेला मात्र डगआउटच्या दिशेने दाखवत असताना मी आहे ना, काळजी करू नका, चौकार.
तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय मनोर बाजारात तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय प्रेमानं म्हणतो तुला पिल्लू या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अरफात जबाबदारी जाणतोय. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळताना हे फलंदाज पाहायला मिळतात. नेत्रदीपक खेळ आतापर्यंत आपण पाहू शकाल. धावसंख्या 14 धावा 14 रन्स. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं कॉलिंग केलं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कॉलिंग होतं आणि या वेळेला मात्र अरफात बॅक टू द पवेलियन. जुनेद नवीन फलंदाज. आणखी माझ्या झोपडीत ये येताना एकटीच ये आणखी माझ्या झोपडीत ये येताना एकटीच ये थँक्यू विजय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा. किरणजी पाटील साहेब आणि समीरजी वारंग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. किरणजी पाटील आणि समीरजी वारंग यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. जितूदादा पाटील यांच्या शब्दाला विनंतीस मान देऊन आपण सन्मानानं व्यासपीठावर या. आपलं मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हलक्याशा हाताने दबाव आहे कारण 3 फलंदाज या ठिकाणी ऑलरेडी डगआउटच्या दिशेने गेलेत. 48 धावांचं टार्गेट समोर असताना आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचते 15. प्रतिस्पर्धी संघाच्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचा जर विचार केला तर 6 धावा होत्या. इथे 9 धावेने पुढे आहे तो रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ. इथून जर आपण पाहिलं तर 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 33 धावा 11ची सरासरी मेंटेन करावी लागेल. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून मीरा भाईंदर प्रीमियर लीग अर्थातच MBPL सीझन 4 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट चाहत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व संघ मालक, खेळाडू आणि सर्व संघांचं आयोजकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. चला वेळ दौडू नका. लगेच आपण टीम मीटिंग विस्तारित करायची आहे. अजून 2 मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. घड्याळात वाजले जवळजवळ 2:35. चांगला शेड्यूल आजच्या दिवसामध्ये सुद्धा वेळेनुसार. मात्र चेंडू या वेळेला आपण पाहू शकतायत फेकला गेला. तो सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 10:15च्या सुमारास मात्र सामन्याला सुरुवात झाली. वसई तालुक्यामध्ये पाहिलं तर एक रेकॉर्ड घडला. खऱ्या अर्थानं 8:30 वालीव प्रीमियर लीग मध्ये पहिला चेंडू पिच करण्याचा मान मिळवला. तो राहुलजी आत्माराम घरत वालीव प्रीमियर लीग अप्पा मैदान आणि आई वाल्वादेवी क्रीडांगण. त्या मैदानात मात्र वसई तालुक्यामध्ये असा इतिहास कधीच घडला नव्हता की 8:08 मात्र पहिला चेंडू फेकला जाईल. हे विचार सुद्धा कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. परंतु राहुलजी घरत, तानाजी धायगोडे, कमलेश गुप्ता, धीरज झा, तेजल 11ची वालीवची संपूर्ण टीम ने ते करून दाखवलं. त्यांना मानाचा मुजरा असेल. हलक्याशा हाताने चेंडूला ग्लाइड केलं, फक्त दिशा दिली आणि या वेळेला चेंडू निघून जातोय. 2 धावा. क्या बात है. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 17 धावा. किरणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि वारंग साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या झालेली आहे ते आतापर्यंत 17 धावा 17 रन्स. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी. काय गोलंदाजी केली पंकजने. पहिलं षटक जर आपण पाहिलं फक्त 7 धावा, त्यामध्ये 1 सफलता प्राप्त केली. खूप चांगली गोलंदाजी. जुनेद टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे. मला तो जुचंद्रचं मैदान आठवतं. काय क्लास फलंदाजी केली होती. संघ संकटात सापडला होता आणि तिथून यशाची उडी घेतली आणि आत्मविश्वास आणि सक्सेस मिळाला. या वेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. व्हॉट अ कॅच.
अप्रतिम झेल पाहायला मिळतो. ब्रिलियंट फलंदाज बाद जुनैद कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही. गॉन. काही जबरदस्त झेल प्रशांत पिल्लेच्या द्वारे पाहायला मिळालं. हा झेल तुम्ही युट्यूबवर 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा एक सुंदर झेल त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. आय कोऑर्डिनेशन अप्रतिम होतं. हातांची ओंजळ सूप पाहायला मिळाली आणि तेवढ्याच रनिंगमध्ये झेल घेणं, एकाच चेंडूवर मात्र सातत्याने लक्ष देणं, जजमेंट यावेळेला साध्य करणं, या गोष्टी कठीण असतात परंतु सोप्या करून दाखवल्या. हे कधी सक्सेस मिळतं ज्या वेळेला क्रिकेटवर तुमचं एक निष्ठा आणि खरं प्रामाणिक प्रेम असेल तर डेफिनेटली अशा झेल खूप चांगल्या पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळला गेलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय परंतु त्या ठिकाणी वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील क्षेत्ररक्षक. 2 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. यावेळेला चेंडू निघून जातोय. खूप चांगली गोलंदाजी, सुपर पंकजने प्रभावित केलंय. अतिशय सुंदर गोलंदाजीचा यावेळेला दर्जा आपण पाहू शकाल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 19. अजून सुद्धा इथून जर विचार केला तर धावांची गरज आहे ती जवळजवळ आपण पाहू शकतायत 29 धावांची गरज असेल. चेंडू आहे तुमच्याकडे 13 चेंडूमध्ये 29 धावा. फलंदाज आहे दानिश. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये क्लास चौकार. थँक्यू. 12 चेंडू आणि 25 धावा, 12 गेंदे शेष और 25 रन की जरूरत. 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगले चेंडू मात्र हाताळले होते. शेवटच्या चेंडूवर स्लॉक स्वीपच्या पद्धतीने मात्र या चेंडूला खेळला गेला. डीप मिड विकेटला भेदून चेंडू 1 बाउन्सने क्लिअर होत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार येणं खूप गरजेची गोष्ट होती. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 12 चेंडू आणि 25 धावा. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची आणि प्रत्येक जण मात्र यावेळेला आपण पाहतायत 100% यावेळेला देत असताना पाहायला मिळत आहेत. कारण इथून जर तुम्ही चांगले खेळलात तर डेफिनेटली मात्र रविवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. इथून जर तुम्ही चांगलं मात्र यावेळेला थोडीशी खराब कामगिरी केली तर डेफिनेटली यावेळेला या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर फेकलं जाईल. म्हणजेच काय तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे, 52 आठवडे म्हणजेच 8760 तास, 8760 तास म्हणजेच 5,25,600 मिनिटे आणि 5,25,600 मिनिटे म्हणजे 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 धावा, 23 रन्स, 12-25. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर कृष्णा. यावेळेला ऑफसाईडला जरूर खेळलं गेलंय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. तत्पूर्वी त्याच्या अगोदर मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. पंचांकडे दात. पंचांनी सांगितलं नॉट आउट. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या आणि या ठिकाणी मात्र MS धोनीची जरूर या ठिकाणी आठवण ताजात केली कारण यष्टी उद्ध्वस्त करत यष्टी मात्र यावेळेला हातात घेणं ही खूप महत्वाची गोष्ट. कारण यावेळेला आमिरला माहिती होतं की श्रीकांत येणं बाकी आहे. इथे मात्र आपला खेळ समाप्त झाला आणि आपण जाऊया आता मात्र डगआउटच्या दिशेने. सॅक्रिफाईस केलं स्वतःने. 2 धावा कंप्लीट केल्या.
आणि तदनंतर तिसऱ्या धावेसाठी निघाला होता, जाणून बुजून स्वतःची विकेट फेकली जेणेकरून श्रीकांत जाईल. यस, पाण्याची व्यवस्था करा स्टंप रोवण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत पाहायला मिळते 25. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण DJ ला एक सुवर्ण संधी. वेलकम बॅक. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. राहुल जाधव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सिक्सर किंग. 7 चेंडूवर 7 षटकार मारण्याची किमया जुचंद्रच्या मैदानात त्याने पूर्ण केली होती. स्वप्न होतं, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, कारण रेकॉर्ड हे मात्र मोडण्यासाठीच बनलेले असतात. धावसंख्या 25. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज कृष्णा आपल्या गोलंदाजी मार्कवर. 10PL सुद्धा सुरू आहे. टेनिस क्रिकेट वर्ल्ड मधील एक महत्वपूर्ण स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तसं मात्र 10PLचा ब्रँड अँबॅसेडर थॉमस डायस त्यांनी सांगितलं, जेव्हा उमेळमानच्या मैदानात आले तेव्हा सांगितलं की डेफिनेटली अजून 1 ते 2 महिने रिकवर होण्यासाठी लागतील. मार्चच्या एंडिंग नंतर स्पर्धा असतील तर डेफिनेटली मात्र पाहायला मिळेल. प्रतिम टप्पा चूक, कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला थोडासा उंची घेणारा पाहायला मिळाला, थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 25-23 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 10. 10 balls remaining and 23 runs required to win by Royal Stunner Mira Road team. यावेळेला ऑन साइडला श्रीकांत यासाठीच मात्र केला होता टास. या षटकामध्ये धुव्वेदार फलंदाजी व्हावी. षटकार येतोय क्लास, क्वालिटी, ब्रँडेड षटकार. षटकार येतोय. षटकार आणि धावसंख्या 31 धावा. म्हणून म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर तुम्हाला आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर मिस्टर श्रीकांत शेट्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत हवेच्या बरोबर चेंडू बोलत बोलत मात्र जाऊन पडतोय स्टँडवर. 6 धावा. ग्रेट टायमिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आता 9 चेंडू आणि इथून जर आपण पाहिलं तर 17 धावांचं लक्ष असेल. 9 चेंडू 17 धावा. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. रॉयल स्टनर मीरा रोड संघाचे संघ मालक अर्षद काजी, तर एका साईडला क्रेझी बॉईज संघाचे राजू पटेल यांची थोडीफार कुठेतरी हृदयाची स्पंदने वाढली असतील, कारण आपल्या स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशाने या ठिकाणी आपण पाहू शकतात एक चांगलं क्रिकेटला व्यासपीठ मात्र खेळाडूंना मिळवून देण्याचं काम केलं या संघ मालकांनी. सर्व धर्म समभाव ही स्पर्धा आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फार वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूवर जज करतायत आणि यावेळेला मात्र कोणतीही चुकी करणार नाही त्या ठिकाणी. पंकज मॅग्निफिसंट कॅच, सुपर फलंदाज प्रशा यावेळेला पाहायला मिळतात. श्रीकांत शेट्टीच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन.
तर सामन्यामध्ये मात्र यावेळेला ट्विस्ट निर्माण होताना आपण पाहू शकता. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 या धावसंख्येवर 31 रन्स. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात होता, जेणेकरून सामना मात्र थोडाफार कुठेतरी जवळ येईल, परंतु तसं न होताना अंगलट येणारा हा सामना आता मात्र आपण पाहू शकतायत. गोलंदाजाचं कौतुक करेन यावेळेला कृष्णाचं. एका साईडला अँड्रो, हीच ती संधी आहे, अभी नाही तो कभी नाही. हिरो बनण्याची संधी जेव्हा जेव्हा येते ना, खेळाडू मात्र त्याचं परिपूर्ण सोनं करतात. त्या संधीचं सोनं करण्याची हीच ती वेळ आहे. मात्र अँड्रूला आल्या आल्या अँड्रू मात्र चेंडूला या वेळेला वळवतोय, चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता टक्कन आवाज आला, अर्थातच गोड आवाजात आलेला अँड्रूच्या बॅटमधून MBPL चा गोड षटकार. थँक्यू टीचर. 37 वरून धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आता 31 वरून 37 वर पोहोचली. चेंडू आहे 7 आणि 7 चेंडू मध्ये 11 धावा. सात चेंडू 11 धावा. मुनीत कुडू, तदनंतर धीरज गुप्ता. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होते. यावेळेला चेंडू सरळ निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निशित मोरे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. 3 धावा मायनेस झाल्या नसत्या सूरज, तर 14 धावा आता मात्र हव्या असत्या. म्हणून क्रिकेटमध्ये बारीक सारीक गोष्टी, रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. नियम व अटी तुम्हाला त्या फॉलो कराव्याच लागतात, असं हे क्रिकेट आहे. कृपया करून जे भेलपुरी पाणीपुरीवाले आहेत त्यांना विनंती करेन, आपण पडद्याच्या पाठीमागे राहायचंय. पानीपुरी वाले, इनको मैं गुजारिश करता हूं बाहर निकलिए. यस, भेलपुरी पाणीपुरी वाले, जिथे मात्र तुमच्याकडे चेंडू आला, षटकार आला तर भेलपुरी फ्री द्यायची खेळाडूंना. यस, थँक्यू. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 37 धावा, 6 चेंडू आणि 11 धावा. 13 धावा हव्या होत्या. गेल्या मॅच मध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती प्रतीकने. फक्त 1 धाव देऊन 2 गडी बाद केले होते. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला, तोच हिरो ठरेल का? यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चुकी केली, चुकीला माफी नाही. दानिशच्या बॅट मधून येतोय निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. MBPL चौकार. थँक्यू, वेलकम बॅक. एक गाणं लागलं आणि विशाल नाईक सरांच्या चेहऱ्यावर खुशी आली, कारण फरमाईश केलं होतं हे गाणं डीजे ऑपरेटर सोनू पवार आणि तेजस तांबट यांना. धावांची गती फलकावर 41, 7 धावांची गरज. ऑन साईडला दानिशच्या बॅट मधून येतोय बेधडक षटकार. क्या बात है दानिश, व्हॉट बॅटिंग, क्लास क्रिकेटिंग शॉट. 1 धावेची गरज. प्रतीक अनुभवाची कमी आहे, परंतु दानिशने काय क्लास फलंदाजी केले. थोडीशी उंची असती तर दानिश मात्र अशरफ खान सारखा मात्र यावेळेला हे स्टाईल आणि लुकिंग आपल्याला पाहायला मिळते, तुलना करू शकत नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर 47, स्कोर इज लेवल.
आता 4 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर एका धावेची गरज फक्त म्हणून चालणार नाहीये. टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण कित्येक वेळा पाहिले 4 चेंडू 1 धाव, 6 चेंडू 2 धावा, 6 चेंडू 6 धावा. यंदाच्या वर्षात 6 चेंडू 28 धावा पाहिलेत. चेसिंग 4 चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेसिंग कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळतं यावेळेला. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आणि आता इथे गेम टाय टाय फिश आपण पाहू शकतात. 2 चेंडूतच मात्र दानिशने क्लास क्रिकेटिंग शॉट दाखवले आणि इथे विन होत असताना संघ पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. चला लाईनअप मध्ये जायचं आपण. ढोलक्या ढोलकी वाजवितो